रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, हे बघून तुम्हाला समजलंच असेल की कधीचे व्लॉग का येत नाही आहेत. तर विषय असा झाला की कानात आजारी होता, तोपर्यंत माझे व्लॉग चालू होते कारण मी बरी होती. पण त्यानंतर मला थोडंसं मी जाम झाली. रात्रीत अचानकच गॅदरिंग करून आली, त्यानंतर मला अचानक ताप चढला आणि खूप जास्त थंडी वगैरे वाजायला लागली, उलट्या वगैरे झाल्या. तर मग दवाखान्यात गेली आणि त्यानंतर ब्लड टेस्ट केली तर टायफॉईड निघाला आणि त्यानंतर 5 दिवस माझी ट्रीटमेंट चालली आणि आज शेवटचा दिवस आहे. तर 4 दिवस माझी हालत एवढी खराब होती ना की माझी कोणाशी बोलायची इच्छा नव्हती का व्लॉग घेण्याची सुद्धा इच्छा नव्हती. पूर्ण आराम केला मी, पूर्ण डोस करून आले की झोपणं, त्यानंतर पण व्यवस्थित थोडंफार जेवण जात होतं किंवा नव्हतं पण जात. तर माझं असं स्वतःकडे लक्ष देणं चालू होतं, व्लॉग पूर्ण बंद होते. तर आज मी ब्लॉग घेण्याच्या मनस्थितीत आली आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता बऱ्याच दिवसांचा गॅप पडला, आता व्लॉग घेऊन टाकूया. तर दवाखान्यातून घरी आली, जेवण केलं आणि मुलांची चालू ती अशी मस्ती. इथे यांच्या मम्मीला साडी नेसायचा कंटाळा आहे आणि हे दोघं ओढण्या शोधून शोधून साड्या नेसायचं काम चाललं होतं. एक बाबाकडून नेसून घेत होतं, एक पप्पाकडून नेसून घेत होतं. कानाला तर काय हौस आली होती काय माहिती. संपक नावाचे कुक दादांचे काटेवाडीत जेवण बनवायचे, माझ्याशिवाय त्यांना कुणाचंही जेवण बनवलं. आज थोडंफार घराला पण टचअप दिला, 4-5 दिवस मी काहीच केलं नव्हतं. आज बेडशीट बदलून टाकली, त्यानंतर थोडंफार घर पण आवरून टाकलं. पसारा खूप जास्त पडलेला होता कारण मम्मी पण जाम झालेल्या होत्या, पण मम्मी थोडंफार करत होत्या स्वयंपाक वगैरे आणि मी आईला पण बोलून घेतलं होतं मदतीला, कानाला वगैरे सांभाळेल कारण मला दवाखान्यात जावं लागत होतं. आणि आता आम्ही मस्त छान रेडी झालो आहे कारण आता आम्ही गावात चाललो आहे, आमच्या गुड्डूबाईचा बड्डे. तर मस्त कानाला पण रेडी केलं. आमचा काना एकदम डॅशिंग दिसत होता फॉर्मल घालून. दुसरे घेत रिशू, इथं कुठंतरी पाहिले मी गाडीत, बघ थार मध्ये बघ. आता त्यांनी सॉक्स घातले ना, तिला पण सॉक्सच घालायचे. झालंय, चला चला चल कानू चल. बूट जायचे ना. अगं बाय ग, किती छान दिसतो माझ्या कानात. पप्पा गेला तो टाकते. तर गाईज आता आम्ही निघालोय गावात जाण्यासाठी आणि आधी गिफ्ट घ्यायचे 2-3 गुड्डूसाठी आणि त्यानंतर बड्डेसाठी जाणार आहोत. तर विषय असा झाला की आज गाव बंद होतं पूर्ण. तर मला संकट पडलं होतं एखादं तरी दुकान चालू सापडू दे आणि सापडलं. त्यानंतर गिफ्ट्स घेतले आणि पोचलो बड्डेसाठी. बड्डे गर्ल मस्त अशी छान रेडी होती, डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं होतं. तिचा बड्डे ना बेटा, तुला खरंच ताकीद दिलीच ना बेटा. जाऊ दे ना, छान डेकोरेशन केलं ग. अरे कापू द्या रे तिला, त्याला पण देते कोणत्या बाजूला एक फोटो नाही नाही नका तो तुझ्या स्कूलचे फ्रेंड लय बोलले बरं का मला, आम्ही व्लॉग पाहतो माझ्या. तू ते नको नाव घ्यायचं का. बस बस काय रे. मस्त छान मेनू होता, पोटभर जेवण झाले आणि त्यानंतर आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. बोलो बाबाची पी घे. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.